आपण मिक्सरमध्ये हे पोहे जरा बारीक करून घेऊयात. नमस्कार मंडळी. तर जसा पहिला टेक तुम्ही बघितलाच असेल की तुम्हाला भाजी मंडई दिसली असेल. सो इतक्या साऱ्या भाज्या. तर येस, आज आपण थोडासा अजून एक किचकट असा पदार्थ आपण करणार आहोत. ते म्हणजे व्हेज कटलेट, अर्थात व्हेजिटेबल कटलेट. आणि त्याच्यासाठी भरपूर साहित्य आहे. तर आता आपण पहिले साहित्य बघून घेऊयात. आणि आम्ही बेसिक गोष्टी करून घेतल्यात, म्हणजे बटाटा आणि बीट आम्ही कुकरला लावून घेतला होता, उकडून घेतलेला आहे. आणि आता बाकीचं लागणारं साहित्य आपण बघूया. आपल्याला लागणार आहेत जसं की म्हटलं तसं बटाटे आणि बीट आपण उकडून घेतलं आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे हा एक साधारण 2 मुठी पोहे आपण मिक्सरला बारीक करून घेतले, जो टेक तुम्ही बघितला. त्यानंतर हे उकडलेले कॉर्न, स्वीट कॉर्न नाही आहेत, साधे कॉर्न आहेत. त्यानंतर मटार, फ्रेश मटार आहे, फ्रोझन नाही. रवा, बारीक रवा आहे. त्यानंतर कोबी आपण जमेल तसा चॉप करून घेतला आहे. हा श्रावण घेवडा आहे. कांदा आणि ढोबळी मिरची. कटलेटसाठी ज्या ज्या भाज्या आपण चिरून ठेवलेल्या आहेत त्या आता थोड्या आपण तेलात जस्ट परतून घेऊयात, की जेणेकरून त्याचं कच्चापणा जाईल. राईट. सो एक बेसिक फोडणी, आणि त्या फोडणीमध्ये सगळ्या भाज्या. सो या भाज्या आपण परतून घेणार आहोत. याच्यामध्ये मीठ ॲड करणार नाही आपण सुरुवातीलाच, कारण त्या क्रंच होतात. आणि जोपर्यंत त्याचं मॉइश्चर जात नाही तोपर्यंत त्या व्यवस्थित परतून घ्यायच्या, आणि मग आपण मीठ घालू शकतो, म्हणजे तोपर्यंत आपल्याला अंदाज येतो. आता वाफ आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मटार टाकणार आहोत आणि कॉर्न. सो हे पण अगदी एक 2 ते 3 मिनटं फक्त व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूयात चवीप्रमाणे. खरं सांगायला गेलं तर अगदी बेसिक ही भाजी आहे जी आपण परततो आहे. याच्यामध्ये मटार, तुमचा घेवडा, कोबी, आणि ते पण अगदी नॉमिनल अशा फोडणीमध्ये. पण तरी पण इतका छान वास आला आहे. सो अनफॉर्च्युनेटली वास व्हिडिओमध्ये पाठवता येत नाही, पण एकदम छान. आता हे बऱ्यापैकी गार झालेलं आहे, आणि आता त्याच्यामध्ये मग आपण सुरुवातीला बटाटा उकडले, तर मग बीट हे आपण किसनीने थोडंसं किसून घेतलं. राईट. हाताने केलं की ऍक्च्युली त्याचे लम्स राहतात. ओके. आणि या सगळ्याची क्वांटिटी थोडी अंदाजानेच घ्यायची, कारण जास्त बीट झालं तर मे बी पाणी सुटू शकतं. आता आम्ही हे दोघांना पुरतील या क्वांटिटीने ॲक्च्युली करतो, त्यामुळे तुम्हाला प्रमाण वगैरे काही सांगत बसत नाही. मे बी करून तसा व्हिडिओ बनवता येईल की ॲक्च्युअल प्रमाण किती वगैरे काय. आणि हे मिक्स करून झाल्यानंतर मग शेवटी तुम्हाला बारीक केलेले पोहे हे ॲड करायचे. आणि अशा प्रकारे आम्ही या कटलेटला असा बेसिक शेप दिलेला आहे. तसे दोघांच्या मानाने क्वांटिटीला भरपूर झालेत, आणि चव पण छान आली आहे. म्हणजे आम्ही थोडंसं बटर खाऊन बघितलं होतं, सो चवसुद्धा छान आली आहे. तुला कुठलं आवडतं पुण्यातल्या हॉटेलचं कटलेट? कधी असं आवर्जून खाल्लेलं आहे का कधी? लहानपणापासून ऍक्च्युली आईने केलेले खातीये. सो असं पटकन नाही आठवते मला कुठलं कटलेट बाहेरचं आवडतं असं. अच्छा. मला शक्यतो रुपालीचं आठवतं आहे, रुपाली हॉटेलचं. आणि अजून आठवतं आहे की त्यांचं कायम ते असं हार्ट शेपमध्ये द्यायचे. आणि हे दिसायलाच इतके भारी दिसत आहेत आता कटलेट, त्यामुळे आता आम्ही खरंच अशी वाट बघतोय की कधी एकदा ते आता पटकन शॅलो फ्राय करून जात आहेत आमच्या पोटात. सो आता आपण हे करूयात शॅलो फ्राय, बघूयात त्याची प्रोसेस. शॅलो फ्रायसाठी तेल, त्यानंतर हा घेतला आहे बारीक रवा, आणि आता हे आपले कटलेट्स त्याच्यामध्ये घोळवायचे आणि एक एक शॅलो फ्राय करायचे.
आता रंग बघायला. हे बघा असं क्रिस्पीनेस हवा आहे त्याला, म्हणजे हे अगदीच शॅलो फ्राय आहे, डीप फ्राय नाही आहे. सो असे एक 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 करून आपण आता हे सगळे पलटूयात. मस्त. आणि अशा प्रकारे आपली ही व्हेज कटलेटची रेसिपी इथे पूर्ण झाली आणि तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडने ते व्यवस्थित आपले शॅलो फ्राय झालेले आहेत. थोडी किचकट आहे पण घरी करून बघा नक्की, कारण भरपूर पुरवठी पडतात घरी केल्यावर आणि ते तुम्ही टोमॅटो सॉस आणि अशा गोष्टींसोबत खाऊ शकता किंवा इव्हन तुम्ही नुसते सुद्धा खाऊ शकता. तर नक्की करून बघा आणि आम्हाला कळवा व्हेज कटलेट्स.